त्यांची बाराखडी प्रस्तुत करता पीतांबरी. पीतांबरी अभिनव उत्पादने, वारसा अभिनवतेचा, विश्वास ग्राहकांचा. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पीतांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पीतांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पीतांबरीचं शेल्फ आणि पीतांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पीतांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आजचे आपले मानकरी आहेत इंडियन ओव्हरसीज बँकचे निवृत्त कार्यकारी संचालक श्री अशोक कुमार विठ्ठलराव दुगाडे. 1968 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये श्री दुगाडे रुजू झाले. विविध पदांवर विराजमान झाल्यानंतर 1999 साली महाव्यवस्थापक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली आणि 2002 पर्यंत ते मुंबईत महाव्यवस्थापक म्हणून कार्य करत होते. भारत सरकारनं त्यांची नियुक्ती 1 मे 2006 ते 31 मार्च 2008 या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेत कार्यकारी संचालक म्हणून केली. इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांच्या कार्यकाळात बँकेनं 35% अधिक वाढीसह 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय मिश्रणाचा टप्पा ओलांडला आणि 1008 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. हे दुगाडे यांचं मोठं यश मानलं जातं. या कार्यकाळात त्यांना चांगले व्यवस्थापक म्हणून सन्मानित करण्यात आलं. यशस्वी बँकर आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना चतुरंग प्रतिष्ठानतर्फे गौरवण्यात आलं आहे. त्यांना नुकतंच जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अशोक कुमार विठ्ठल दुगाडे यांच्या बँकिंग क्षेत्रातल्या अनुभवाला आणि त्यांच्या सामाजिक कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात यशाची उंची गाठणाऱ्या अनेक उद्योजकांशी आम्ही सातत्याने गप्पा मारत असतो. आज सुद्धा असेच एक उद्योजक आपल्या बरोबर आहेत ज्यांचं नाव आहे अशोकराव दुगाडे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. मंडळी, इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजे या नॅशनलाइज्ड बँकेमधनं निवृत्त झाल्यानंतर सुद्धा सर शांत बसलेले नाहीत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग ते वेगवेगळ्या कार्यासाठी सातत्यानं देत आहेत. सरांचं अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचं काम खूप मोठं आहे. अनेक संस्थांशी ते जोडलेले आहेत. बँकेचा त्यांचा सगळा प्रवास आणि त्याचा त्यांनी उद्योगासाठी केलेला उपयोग नक्की कशा प्रकारचा आहे जाणून घेऊया. मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा. सर नमस्कार. नमस्कार. कसे आहात? एकदम फारच छान. सर, इंडियन ओव्हरसीज या नॅशनलाइज्ड बँकेमधनं तुम्ही निवृत्त झालात. त्याचा उपयोग तुम्ही उद्योग व्यवसायासाठी कसा करून घेतला? बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ मी 42 वर्ष काम केलं. बरं. आणि शेवटची 5 वर्ष हे सेंट्रल गव्हर्नमेंटने मला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून अपॉइंटमेंट केली. त्याचा अनुभव हा खूप जबरदस्त होता. बँकिंग काम करत असताना नेहमीच ब्रँच बँकिंग हा जो अनुभव आहे हा अनुभव वेगळा आहे. पण त्यापेक्षा सुद्धा मला रिजनल ऑफिस आणि झोनल ऑफिसला आणि मुख्य म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स बँक म्हणजे औद्योगिक वित्त शाखा, जिथे लार्ज कॉर्पोरेट बॉर्डर्सचे अकाउंट्स असतात, त्या शाखेचा मी असिस्टंट जनरल मॅनेजर असल्यामुळे फायनान्स आणि पर्टिक्युलरली उद्योजकांशी जास्तीत जास्त संपर्क आला. आणि त्यामुळे उद्योग वाढीसाठी काय करायला हवं किंवा उद्योग वाढीमध्ये कुठल्या अडचणी येतात आणि एखादी छोटीही चूक झाली ती दुरुस्त ताबडतोब केली नाही तर कसं मोठं नुकसान होते यावरचा खूप मला अभ्यास करता आला. अच्छा.
या ते 40 ते 42 वर्षामध्ये. आणि प्रामुख्याने मला त्यातच जास्त इंटरेस्ट होता आणि रस होता. फायनान्शियल मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करायला सुरुवात केली, तर निवृत्तीनंतरही तुम्ही स्वस्थ बसला नाहीत, सतत तुम्ही कार्यरत आहात. होय. तर ह्या कन्सल्टंट असण्याचा अनुभव आपण इतरांना द्यावा आणि उद्योजकांना विशेष करून द्यावा, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? निवृत्त झाल्यानंतर निश्चितच असं मनात ठेवलं की स्वस्थ बसायचं नाही. जे काही आपल्याला उद्योगाविषयी जे काही नॉलेज मिळालेलं आहे, हे नॉलेज आपण लोकांशी शेअर केलं तर आज आपल्याला उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली तर महाराष्ट्राचा किंवा भारताचा GDP ग्रोथ हा निश्चित वाढेल. आणि जर आपण उद्योजकांना टाईमली काही सूचना देऊ शकलो आणि जशी बेल वाजली की माणूस लगेच जागा होतो, तर जागा झाला आणि त्याने जर उचित पावलं उचलली गेली तर छोट्या चुकीमुळे मोठं नुकसान होणं टाळता येतं. या दृष्टीने मला असं वाटलं की हे आपण इंडस्ट्रियल फायनान्स मॅनेजरची कन्सल्टन्सी सुरू केली तर बऱ्याच लोकांना आपल्या नॉलेज शेअर करता येईल. आणि हे करत असताना माझं नॉलेजसुद्धा मला वाढवता येईल. I will be in touch with the latest development on economics and finance and I will be able to share the thing with the people. हा माझा मुख्य उद्देश होता. तो उद्देश बिझनेस सुरू करण्याचा उद्देश हा नॉलेज शेअरिंग होता, पैसे कमवणं हा बिलकुल नव्हता. हा माझा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये होता. मला वाटतं ही भावना किती छान आहे की आता मला पैशाची गरज नाही, पुरेसं कमवून झालंय, पण माझ्या ज्ञानाचा उपयोग हा इतरांना व्हायला पाहिजे. सर, सॅटरडे ग्लोबल ट्रस्ट ज्याचं आता जाळं खूप सगळीकडे पसरलं आहे, त्याचं खूप चांगलं काम आहे, त्याचे तुम्ही विश्वस्त आहात आणि मला वाटतं तुम्ही कार्यकारी संचालक सुद्धा त्याचे आहात. या सॅटरडे क्लबच्या मागची संकल्पना तुमची काय आहे आणि ह्या निमित्ताने ह्या प्लॅटफॉर्ममधनं तुम्ही अनेक उद्योजकांना एकत्रित आणलंय, कशासाठी ही संकल्पना तुम्ही राबवत आहात ते ऐकायला आवडेल. सन 2000 साली माधवराव भिडे म्हणून एक रेल्वेचे चीफ इंजिनियर होते. त्यांनी PMUची रिटायरमेंट घेतली आणि मग ते सिक्युरिटी व्हेरिफिकेशन आणि फायनान्समध्ये कन्सल्टन्सीचं काम त्यांनी सुरू केलं. ते एकदा मला भेटले, ते पण कल्याणचे, मी पण कल्याणचे मूळच्या वेळी. अच्छा. त्यामुळे आमची नाळ जुळली आणि त्याने विचार म्हणला की अरे अशोक, तू एवढा बँकेमध्ये तुझं एक्सपर्टाईज आहे, तुला एवढी पारितोषिके मिळालेली आहेत, तू इंटरनॅशनल सेमिनारमध्ये तुला गव्हर्नमेंटनी पाठवलेलं आहे, त्याचा उपयोग आपण आपल्या मराठी लोकांना उद्योजक घडवण्यासाठी आपण केलं तर का होईल, ही कल्पना त्यांनी मांडली. आणि त्यावेळेस मी पण शिवाजी पार्कला राहिलो होतो, ते माहीमला होतो आणि दर रविवारी आम्ही माहीम आपल्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसायचो आणि तिथे हा विचाराचा जन्म घेतला की आपण मराठी उद्योजकांना उद्योजक बनवण्यासाठी, उद्योजकांना त्यांच्या वाढीसाठी आपण एखादी संस्था उभी केली तर का होईल. आणि ते सुरुवातीची मीटिंग आम्ही त्या कट्ट्यावर येतो, नंतर प्रत्येकाच्या घरी घेतलं आणि मग पहिला दारळ चॅप्टर आणि संस्था आम्ही 2000 साली स्थापन केली. अच्छा. मूळ उद्देश एकच आहे. आमची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेमध्ये आम्ही 4 मुख्य मुद्दे आहेत. एक म्हणजे की मी कधीही आत्मविश्वास गमावणार नाही. काय मी मराठी माणूस आहे, मराठी उद्योजक, जरा काही अडचण आली का तो आत्मविश्वास आहे. मी कधीही आत्मविश्वास ठेवणार नाही. मी कुठल्याही संकटाला डगमगणार नाही. मी शक्यतो मराठी माणसाकडनं किंवा महाराष्ट्रीय माणसाकडनं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस करेन. आणि थर्ड म्हणजे की जास्तीत जास्त लोकांशी माझा संपर्क राहील आणि ही चळवळ मी सगळे पसरवेल. आणि सर्वात शेवटचं म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मराठी माणसाने श्रीमंत व्हावं मनाने आणि पैशाने, हा आमचा सॅटरडे क्लब स्थापनेचा मूळ उद्देश आहे. सॅटरडे क्लब इज रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट. कुठल्याही प्रकारचा आम्ही तिथे नफा घेतला जात नाही. आमच्या सॅटरडे क्लबच्या जवळजवळ आता 121 शहरामध्ये शाखा आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये पोहोचलो. गुजरातमध्ये आम्ही आत्ता अहमदाबाद, बडोदा आणि सुरतमध्ये आमच्या शाखा आहेत. मध्य प्रदेशमध्ये आमची इंदोरला आहे. उज्जैनला आम्ही सुरू करणार आहोत. गुजरातमध्ये वापी सुरू करणार आहोत. आम्ही कर्नाटकामध्ये पण पोहोचलेलो आहोत. आणि जवळजवळ 6000
200च्या आसपास आमचे आता मेंबर्स आहेत. संकल्पना अशी आहे की 15 दिवसातनं भेटायचं. सकाळी 7:30 वाजता आपण ठराविक आमचा हॉल असतो ते प्रत्येक ठिकाणी, त्या हॉलला भेटायचं. 7:30 ते 8 चहा आणि नेटवर्किंग, एकमेकाला भेटायचं, एकमेकाला ओळख व्हायची. 8 वाजता मीटिंग सुरू होते. पहिले कुलदेवतेचं नमून आम्ही करतो, देवाचं स्मरण करतो आणि प्रार्थना जी आता आम्ही म्हटली प्रार्थना होत, त्या प्रार्थनेतले आम्ही मुद्दे तुम्हाला 4 सांगितले आता. ती प्रार्थना अशीच आहे का की त्याचं अशीच आहे, ती अशीच आहे. किती छान. ह्या 4 मुद्दे. आणि मला असं वाटतं की फक्त उद्योजकांनाही, प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की मी आत्मविश्वास गमावणार नाही, मी हरणार नाही, मी थांबणार नाही. आणि अशा प्रकारे प्रार्थना वाचल्यानंतर मग प्रत्येकाला 1 मिनिटाचं इंट्रोड्युशन करायला येतं. उद्देश असा की समजा तुम्ही मला लिफ्टच्या इथे भेटलात आणि आपण लिफ्टमध्ये जाता जाता तुम्हाला मी माझी ओळख करून द्यायची आहे, तर 1 मिनिटात कशी करून देईन? मी माझं नाव, मी काय बिझनेस करतो आणि गेल्या 15 दिवसामध्ये मला कसा बिझनेस मिळाला आणि मी आता कोणाला बिझनेस देऊ शकतो आणि मला काय बिझनेस हवा आहे, हे 1 मिनिटात त्यांनी सांगितलं की सगळे जे मेंबर्स हजर असतील, तर आमच्या ॲव्हरेज 35 ते 40 मेंबर्स हजर असतात, ते 1 मिनिटात सगळ्यांना सांगतात. आणि मग नंतर रेफरन्स राऊंड होतो. रेफरन्स राऊंड म्हणजे समजा मला असं वाटलं की मला एका CAचं काम आहे आणि तिथे माझा CA हजर आहे, तर मी तर सांगतो येस मिस्टर कुलकर्णी, आय हॅव वर्क विथ यू, वाय नॉट मीट टुमॉरो. म्हणजे आपल्या ज्या पण काही अडचणी असतील त्याच्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी त्या लोकांना एक प्रकारचं काम पण आपल्याला देता येतं आणि आपल्यालाही त्यांची मदत घेता येते. म्हणजे ह्या 2 ओळी अत्यंत योग्य आहेत की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. ह्या एकमेव तत्वावरती आम्ही काम करतो. सर, तुम्ही आणि भिडे सरांनी याच्या मागे जो विचार केला, कदाचित एका क्षणात तो विचार जन्माला आला, पण तो अनेकांना खूप फायदा करून देणारा राहिला. अशा अर्थानं की या निमित्ताने तुम्ही नेटवर्किंगचं खूप मोठं जाळं महाराष्ट्रामध्ये उद्योगपतींचं सगळ्या विणलं आणि एकमेकांचे व्यवसाय माहिती होतात, एकमेकांना अडचणींच्या वेळेला एकमेकांसाठी मदत करता येते. हे सगळं करत असताना तुम्हाला अनेक भाषा येतात. तुम्ही परदेशात सुद्धा जाऊन आला आहात. परदेशामध्ये एक काहीतरी अधिवेशन होतं, मला वाटतं काही दिवसांचं आंतरराष्ट्रीय अधिवेशन, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग होता, तर त्याबद्दल सांगा ना. इंटरनॅशनल जो सेमिनार होता, एक सेमिनार होता बँकॉकला, तो छोटा 1 दिवसाचा होता. त्यामध्ये निरनिराळ्या कंट्रीजमध्ये जे बँकर्स आले होते, त्या बँकेच्या पॉलिसीबद्दल चर्चा झाली. आपण बँकिंगमध्ये कशा प्रकारचा व्यवसाय करतो आहे, कशा प्रकारचा बँकिंगचा व्यवसाय तुमच्याकडे वाढतो आहे, हा होता. आणि जी बाम सेंटरला म्हणून कॅनडामध्ये कॉन्फरन्स झाली, ती 10 दिवसाची होती. त्यामध्ये तुम्ही जे आम्ही 20 लोक होतो, त्या 20 लोकांच्या 5 बँका ठरवल्या गेल्या आणि 5 बँकांमध्ये कॉम्पिटिशन ठरवले की तुम्ही एक टार्गेट ठरवायची आणि तुमच्या 2 वर्षात तुम्ही बँकेची कशी प्रगती कराल. म्हणजे यू हॅव टू रन ॲब्सोल्युटली ॲज ए बँक, ॲज ए डायरेक्टर अँड मॅनेजिंग डायरेक्टर. हा अनुभव फार चांगला होता. म्हणजे तुम्ही काय टार्गेट ठरवणार, त्या टार्गेटच्या मागची तुमची भूमिका काय आहे आणि त्याचा ॲक्शन प्लॅन कसा तयार करणार आणि हाऊ युअर मॉनिटर. हे खूप काही छान त्यात आम्हाला इनपुट देता आली. तर कॉम्पिटिशन झाली आणि त्यामध्ये आमचा जो ग्रुप होता, त्या आमच्या ग्रुपला ओव्हरऑल म्हणजे 2nd प्राईज मिळालं, पण वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये आम्हाला 1st प्राईज मिळालं. त्याच्यामध्ये आणि इतर राष्ट्रामधून आलेले जे लोक होते, मग त्यांचे पण तिथल्या बँकिंगच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याची पण ओळख झाली. ते खूप नॉलेबल सेशन आम्हाला त्यात मिळाली. सरांकडनं खूप शिकण्यासारखं आहे. सतत माणसांनी कसं कार्यरत राहिलं पाहिजे आणि निवृत्तीनंतरही निवृत्त व्हायला नको, तर आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना आपण करून दिला पाहिजे. ही खूप चांगली गोष्ट आहे. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. कुठेही जाऊ नका, बघत रहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत. दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आई, आईला प्रॉमिस. मस्ती झाली मिस. ये ना. ओए, घाबरलास का?
मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. शेती मग ती धान्याची असो वा भाजीची, उत्तम पिकासाठी सूक्ष्मजीव असलेलं सेंद्रिय खतच हवं. म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत, देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रासहित, जे पीक बी वाढवतं आणि जमीन बी राखतं. पितांबरी गोमय देशी गाईचं सेंद्रिय खत. तराने पुराणे, सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्रो 10:30 तुमचे हात कधी इथे कधी तिथे यांना जावं लागतं, ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. ब्रेक नंतर सर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, सॅटरडे क्लब मध्ये तुम्ही असता, तुमचा सर्वत्र वावर असतो. म्हणजे तुम्ही बँकांशी रिलेटेड लोकांना मार्गदर्शन करत असता, तुम्ही उद्योजकांना त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं म्हणून सतत त्यांना प्रेरणा देत असता. इतकं सगळं करत असताना तुम्ही वेळेचं व्यवस्थापन कसं करता? लाईफ मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट इज अ व्हेरी क्रिटिकल इश्यू. सर्वसाधारणपणे स्पेशल काही विषयासाठी बोलत असेल, त्यांच्या उद्योगाबद्दल बोलत असेल, त्यांच्या उद्योगाच्या अडचणी काही सॉर्ट आउट करत असेल, किंवा त्यांच्या स्वतःच्या उद्योगविषयी काही बोलायचं असेल, तर आय आज देम टू टेक अपॉइंटमेंट. अँड त्या अपॉइंटमेंट घेऊन मग सांगता अर्धा तास ते 1 तास त्याला मी देतो, की त्याच्यामुळे मग त्याचं ऐकून घेऊन मग त्याला काय उपाय सुचवायचे असतील आणि मग त्याला कुठचा ॲक्शन प्लॅन द्यायचा असेल. म्हणजे हे करत असताना मला खूप मोठे अनुभव आले. उद्योग सुरू करताना माणसाने जो उद्योग सुरू करणार आहे त्या उद्योगासंदर्भामध्ये पहिले सबस्टॅन्शियल नॉलेज ॲक्वायर करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना जो उद्योग सुरू करतो आता उद्योजकामध्ये सांग 1 वर्षभर त्याने काम केलं तर त्याला त्या उद्योगाची संपूर्ण कल्पना येते आणि मग तो उद्योग करण्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट करतो ती इन्व्हेस्टमेंटचा उपयोग हा प्रॉफिट मेकिंगमध्ये होतो. ते जर केलं नाही आणि उद्योग करायचा म्हणून उद्योग सुरू केला तर मग तो उद्योजकामध्ये खूप अडचणी येतात. म्हणजे थोडक्यात त्याला त्या जो काही तो सुरू करणार आहे उद्योजक, त्याला त्याचं डीप नॉलेज पाहिजे, त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळे याला वेळ लागतो. पण मग तुम्ही वेळेचं व्यवस्थापन हे करताना कसं करता? तुम्ही अशा अपॉइंटमेंट असतात त्या मी घेतो आणि मग बाकीच्या ज्या अपॉइंटमेंट्स असतात त्यांना मी सांगतो तुम्ही 4च्या अंतर या. 4च्या अंतर 6:30-7 वाजतात ते काही नाही, पण बाकीच्या सगळ्या अपॉइंटमेंटच्या मी सकाळी घेतो. त्यामुळे बाहेर गावून लोक येतात. मी आता कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ किंवा तुमच्या जळगाव, धुळे हे रात्रीपासून सकाळी येत असतात. त्यामुळे सकाळी 11:30 ते 2 वाजेपर्यंत त्यांना अटेंड करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. कुठेही जाऊ नका, बघत रहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. ब्रेक नंतर पुन्हा परत येतोय. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. तुमचे हात कधी इथे कधी तिथे यांना जावं लागतं, ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. शेती मग ती धान्याची असो वा भाजीची, उत्तम पिकासाठी सूक्ष्मजीव असलेलं सेंद्रिय खतच हवं. म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत, देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रासहित, जे पीक बी वाढवतं आणि जमीन बी राखतं. पितांबरी गोमय देशी गाईचं सेंद्रिय खत. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत, दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आईला प्रॉमिस, मस्ती झाली मिस. रोहन ये ना.
घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. सर, ब्रेक नंतर पुन्हा तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही एक गोष्ट नेहमी म्हणत असता की मराठी माणसांनी नोकरी करायला जाण्यापेक्षा, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी दिली पाहिजे. काय याच्या मागे तुमचं म्हणजे लॉजिक आहे? खरं म्हणजे आम्ही भिडे साहेबांच्या आमच्या गप्पा मारताना आम्हाला असं नेहमी म्हणाल की मी उद्योजक आहे, माझा स्वतःचा बिझनेस आहे. हे थोडं एक मानसिक समाधान जे आहे नोकरी करणारा आणि नोकरी देणारा, हे मानसिक समाधान नोकरी करणाऱ्यामध्ये मिळत नाही. त्याला सकाळी 10 वाजता जायला लागतं, संध्याकाळी 6 वाजता यायला लागतं. जे आहे ते काटेपूर दिलेलं काम असते करायला लागतं. त्या नियमानुसार काम आहे त्याप्रमाणे काम केलं आहे. उद्योग करत असताना माझ्या मनामध्ये काही आलं की मी एखादा प्रॉडक्ट घेतला आहे, तो प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतो आहे, मग या प्रॉडक्टमध्ये आणखीन काही गिरायकाला देता येईल का, या दिवशी मला विचार करत होतो. त्याचा डिसिजन मी स्वतः घेऊ शकतो. त्या डिसिजन मागे काय कार्यपद्धती करायची प्रणाली आहे हे मी ठरवू शकतो. हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य मला नोकरी करताना येत नाही. म्हणजे मला जर यशस्वी व्हायचं असेल तर माझ्या मनामध्ये ज्या प्रकारे कार्यक्रम आखायचा आहे, जो ॲक्शन प्लॅन तयार करायचा आहे, याला संपूर्णपणे मला मुभा असते आणि त्याप्रमाणे करू शकतो. हा आतातला मोठा फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की नोकरी करताना तुम्हाला ठराविक पगार मिळणार आहे. जर उद्योग करताना मी समजा एक पुढचा 5 वर्षाचा ॲक्शन प्लॅन तयार केला, मी आज 10 कोटी सुरुवात केलं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 100 कोटी केलं, तर एक लक्षात ठेवा की मी एकटा काम करणार नाही आहे, माझ्याबरोबर फलटण सगळे असणार आहे. म्हणजे हे करत असताना मी आज एम्प्लॉयमेंट जनरेशन तयार करतो आहे. अगदी खरं आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशन केल्यानंतर इन्कम जनरेशन होतो आहे. इन्कम जनरेशन झाल्यानंतर आपला GDP ग्रोथ वाढतो आहे. हे अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे आपल्याला आपला धंदा करत असताना आपण सामाजिक काम सुद्धा हे करण्याचा आनंद आणि समाधान मला मिळतं असं मला वाटतं. आणि पुन्हा यश अपयश तुमचंच आहे. आणि फक्त एक आहे की व्यवसाय करणाऱ्याला पूर्ण वेळ व्यवसाय करावा लागतो, त्याला ठराविक वेळ नोकरीसारखा व्यवसाय करता येत नाही. बरोबर आहे. तुम्ही सद्गुरू सेवा ट्रस्टवर सुद्धा आहात, अनेक संस्थांशी तुम्ही बांधलेले आहात. त्या प्रत्येक संस्थेत काम करत असताना त्या संस्थांचं काम नीट चालावं यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न करता? एक पहिलं म्हणजे जी संस्था आहे ही संस्था आपली कायद्याने रजिस्टर असली पाहिजे. सेकंड म्हणजे संस्थेचा जो कार्यभार आहे हा नेहमी स्वच्छ असावा. स्वच्छ असण्यासाठी आपले अकाउंट्स हे अप टू डेट असावेत, ऑडिटेड असावेत. आणि संस्था असल्यानंतर चॅरिटी कॅम्प्युटरचं जे रजिस्ट्रेशन आहे तिथे सबमिशन हे अप टू डेट असावं, याच्यावरती माझा फार कटाक्ष असतो. बरोबर आहे. आणि दरवर्षीच्या ज्या आपल्या मीटिंग्स असतात, वार्षिक ॲन्युअल जनरल मीटिंग असतात, त्या घेणं हे अत्यंत बंधनकारक असतं. आणि संस्थेचं काम करत असताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने असा आहे की कुठल्याही प्रकारचं तिथे प्रॉफिट मेकिंग असता कामा नये. तिथे सामाजिक संस्था असल्यानंतर सामाजिक काम करणं याला अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे आम्ही सद्गुरू सेवा ट्रस्टमध्ये जे काम करतो तिथे आम्ही 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण असतं, 3 दिवसाचा दत्तयाग असतो. तिथे आम्ही कुठल्याही प्रकारची कोणाकडनं वर्गणी घेत नाही. जवळ 4 ते 5 लोक दिवस तिथे लोक राहत असतात. लेडीज आणि जेंट्सची सगळी व्यवस्था वेगळी आहे. सकाळचा चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, रात्री जेवण आम्ही देतो. कोणाकडे आम्ही पैसे मागत नाही. सर, हा मुद्दा बरोबर आहे तुमचा. पण समाजसेवा करताना किंवा चॅरिटी ट्रस्ट चालवताना जर चॅरिटी करण्यासाठी पैसाच नसेल तर ती संस्था कशी चालेल? कारण तुम्ही म्हणताय वर्गणी घ्यायची नाही, मग संस्था कशी चालवायची? आम्ही वर्गणी कंपल्सरी घेत नाही. फक्त शेवटचे 2 दिवस आमचा तिथला जो व्यवस्थापक असतो तो पावती पुस्तक घेऊन बसतो. ज्याला स्वतःच्या इच्छेनुसार जी काही देणगी द्यायची ती देणगी द्यावी. आणि आमचा असा अंदाज आहे की त्या दिवसाचा जो खर्च आणि जमा
हा जवळजवळ आमचा होतो. ज्यावेळेस आम्हाला एखाद्या शॉर्टफॉल असतो ते आमचे जे सद्गुरू सेवा मंडळी मेंबर्स आहेत ते कॉन्ट्रीब्युशन करतात. आणि आम्ही आत्ता पण कॉन्ट्रीब्युशन करताना आम्हाला कधीही 5,000च्या वर प्रत्येकाला द्यायला लागले नाहीत. तर 5,000 रुपये आपण समाज कार्यासाठी खर्च करणं बिलकुल अगदी खरं. आपण मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यावर आहोत. एक मनामधला अगदी सतत विचार करायला लावणारा प्रश्न आहे की मराठी माणसाला उद्योग करता येत नाही असं सतत आपल्याला अवतीभोवती ऐकायला मिळतं. असं असतं तर पितांबरी प्रभुदेसाईंची आहे, विठोबा दंतमंजन शेंडेंचं आहे, प्रशांत कॉर्नर सपकाळ नावाच्या मराठी माणसाचं आहे, बेडेकर लोणचे बेडेकरांचं आहे. हे सगळे यशस्वी असताना मराठी माणसाला उद्योग करता येत नाही ही बोंब वारंवार का असते? अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. तुम्ही जर आमच्या साठे क्लबच्या मीटिंग अटेंड केल्यानंतर आणि साठे क्लबचे आमचे जे कार्यक्रम असतात आम्ही प्रत्येक रिजनला एक कार्यक्रम ठेवतो. म्हणजे आता मुंबईमध्ये आम्ही अश्वमेघचा कार्यक्रम करतो, तो सगळ्या पब्लिकसाठी ओपन असतो. आम्ही उद्योजकता दिवस साजरा करतो, तो सगळ्या पब्लिकसाठी ओपन असतो. जवळजवळ 2,000 लोक इथे अटेंड करतात. नंतर आमच्याकडे इंजिनियर डे म्हणजे माधवराव भेडे आमचे जे एक्सपायर झाले त्या जुलैला तो त्यांचा स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम स्मृतिप्रित्यर्थ आम्ही इंजिनियर डे साजरा करतो. ते काही इंजिनियर होतो म्हणून ते हे सगळे कार्यक्रम आम्ही जे करतो. पुण्याला उद्योग दंडी करतो, नाशिकला उद्योग कुंभ करतो आहे, कोल्हापूरला उद्योग रत्न करतो, मुंबईला अश्वमेघ करतो. हे कार्यक्रम आम्ही सगळे ओपन ठेवतो आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घेतो. खूपच चांगलं. आणि त्या उद्योजकांनी कसा उद्योग सुरू केला आणि आज कुठल्या स्थितीत आला आणि त्याच्यातनं कसा फायदा झाला लोकांचा आणि माझा, हे जे आम्ही लोकांच्याकडे मांडतो तेव्हा लोकांना नक्की समजतं की आज मराठी उद्योजक कुठल्या लेवलला. मला वाटतं उद्योजक हे उद्योगी असतात आणि म्हणून ते उद्योग करू शकतात. आणि जेव्हा तुमच्यासारखी मंडळी त्यांच्या पाठीशी असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचा संबंध हा बँकेशी सतत येतो कारण त्यांना सतत लोन घ्यावं लागतं, व्यवसायात सतत लोनची गरज असते. त्यावेळेला तुमच्यासारखा एखादा बँकिंगचं नॉलेज असलेला जाणकार माणूस जेव्हा त्यांना मिळतो तेव्हा त्यांना हत्तीचं बळ मला वाटतं काम करताना येत असेल. सर, तुमचा हा सगळाच प्रवास खूप दुसऱ्यांसाठी मदत करणार आहे, दुसऱ्यांना प्रेरणा देणार आहे. तुमचे सगळे भविष्यातले स्वप्न पूर्ण होऊ दे, तुम्हाला उत्तम निरोगी आयुष्य लाभू दे आणि समाजाला सतत तुमचा असाच आधार मिळू दे अशी विधात्याला प्रार्थना करते आणि आपली रजा घेते. आपले मनपूर्वक आभार. आमच्या स्टुडिओमध्ये आज आपण आलात त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार. मंडळी, आपल्या ज्ञानाचा उपयोग हा फक्त आपल्यापुरता सीमित न ठेवता त्याचा उपयोग दुसऱ्याला झाला पाहिजे. ते काम करत असताना माणसांनी किती पारदर्शी असलं पाहिजे, किती प्रामाणिक असलं पाहिजे आणि सतत कार्यरत राहिलं पाहिजे. याचा उत्तम परिपाठ म्हणजे बँकिंग क्षेत्रात मोठं नाव मिळालेले, अनेक क्षेत्रांशी संबंधित असलेले, अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले अशोक कुमार दुगाडे सर. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी रात्री 8:30 वाजता पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात. नक्की बघत जा, कारण ह्या सगळ्या उद्योगपतींचे जे व्यवसाय आहेत ते आपल्याला नक्कीच खूप प्रेरणा देणारे ठरतील याची खात्री आहे. धन्यवाद. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. प्रस्तुतकर्ता पितांबरी. पितांबरी अभिनव उत्पादने, वारसा अभिनवतेचा, विश्वास ग्राहकांचा. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. कितने ही रंग है हमारे देश में, रंग भाषा के, रंग संस्कृति के, रंग गीत के,
रंग संगीत के और रंग हमारी भावनाओं के। छोटा सा छोटी सी आशा, इन सभी चटक और सुरीले रंगों से मिलकर बनी है रंगोली। देखिए रंगोली प्रत्येक रविवार सुबह 8 बजे सिर्फ डीडी नेशनल पर, देश का पहला चैनल, देश का अपना चैनल। मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय। तर्क सुसंगत विचार सरणी, तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग अन्विज्ञान। विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी, जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे। विज्ञानम जनहिताय, 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 विज्ञानम जनहिताय। नमस्कार, विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत।